तर गुड मॉर्निंग दोस्तों, MPSC मोस्ट इम्पॉर्टंट हॉट टॉपिकमध्ये आज आपण पाहणार आहोत इलेक्शन कमिशन. तर बघा, इलेक्शन कमिशन न्यूजमध्ये आहे. बिहार स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन असो, महाराष्ट्र इलेक्शनमधला काय घोळ असो, अपोजिशन लीडर म्हणत आहेत की इलेक्शनमध्ये मॅनिप्युलेशन झालेलं आहे, मिसयूज ऑफ पॉवर झालेला आहे. तर हे हॉट टॉपिक आणि इलेक्शन कमिशन ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे आणि इलेक्शन कमिशन सतत न्यूजमध्ये आहे. तर आपण इलेक्शन कमिशन रिलेटेड काही गोष्टी ह्या शॉर्ट्समध्ये पाहूया. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया काय करते? ते पार्लिमेंटचं, स्टेट लेजिस्लेचरचं, पार्लिमेंट, स्टेट लेजिस्लेचर आणि प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट ह्या 4 जणांचं इलेक्शन कोण कंडक्ट करतं? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. पार्लिमेंट आहे, स्टेट लेजिस्लेचर आहे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आहे. आर्टिकल 324 म्हणजे इलेक्शन कमिशनची तरतूद आहे. लक्षात ठेवा. स्वतंत्र संवैधानिक संस्था आहे. काय महत्त्वाचं काम आहे? फ्री अँड फेअर इलेक्शन करणे, मुक्त आणि निपक्षपातीपणाने इलेक्शन कंडक्ट करणे हे त्यांचं प्रायमरी ड्युटी आहे. कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, घटनेमध्ये तिची तरतूद आहे आर्टिकल 324. आता बघा, अकॉर्डिंग टू डॉक्टर बी आर आंबेडकर यांच्या म्हणण्यानुसार इलेक्शन कमिशन इज अ पिलर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. आपलं इलेक्शन कमिशन ही पिलर बॉडी आहे असे म्हटले होते. आंबेडकरांनी कॅगला सुद्धा एक पिलर बॉडी समजलेला आहे. पिलर म्हणजे जसं आपल्या खांब असतात, घराच्या बांधणीमध्ये जे खांब असतात किंवा जे व्यवस्थित पिलर आहेत, स्ट्रॉंग, ते पिलर म्हटले होते इलेक्शन कमिशनला डॉक्टर बी आर आंबेडकरांनी. परमनंट इंडिपेंडेंट बॉडी आहे. 1+3 टोटल 3 कमिशनर असतात. एक चीफ इलेक्शन कमिशनर आणि 2 इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया असतात. तर बघा, पण हे 2 आहेत ना, हे प्रेसिडेंटच्या म्हणण्यानुसार असतात की प्रेसिडेंट कधी कधी एक 1 मेंबर बॉडी बी इलेक्शन कमिशन ठेवू शकते आणि 3 मेंबर बॉडी ही करू शकते. तर लक्षात ठेवा, हे प्रेसिडेंटच्या म्हणण्यानुसार हे 2 इलेक्शन कमिशनर असतात. आता सध्या हे 26वे इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया, चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया हे ज्ञानेश कुमार आहेत. लक्षात ठेवा, ते सतत न्यूजमध्ये होते. ज्ञानेश कुमार, अगोदर राजीव कुमार वगैरे होते, त्यांच्यानंतर आता ज्ञानेश कुमार आलेले आहेत. तर बघा, हे महत्त्वाचे आर्टिकल बघूया आपण. आर्टिकल 326 आहे, युनिव्हर्सल अडल्ट फ्रँचायझी संबंधित आहे. प्रौढ मताधिकार कुठं कुठं आहे? तर लोकसभेत, पार्लमेंटच्या इलेक्शनमध्ये, विधानसभेत प्रौढ मताधिकार आहे. आर्टिकल 325 निवडणूक प्रक्रियेमध्ये धर्म, वंश, जात, लिंग आधारित भेदभावास प्रतिबंध आहे. पण लक्षात ठेवा, प्लेस ऑफ बर्थ, जन्माचे स्थान किंवा ठिकाण हे इथे येत नाही. म्हणजे बघा, मी महाराष्ट्राचा पुण्याचा रहिवासी असेल तर मी आसाममधल्या गुवाहाटीच्या मतदारसंघात मतदान करू शकत नाही. तर प्लेस ऑफ बर्थवर डिस्क्रिमिनेशन होऊ शकतं, ते लिगली परमिसिबल आहे. पण निवडणुकी प्रक्रियेमध्ये धर्म, वंश, जात, लिंग आधारित भेदभावास प्रतिबंध आहे. आर्टिकल 327 पार्लमेंटला विधानमंडळाबाबत कायदे करण्याचा अधिकार आहे. इलेक्शनच्या बाबतीत सुद्धा कायदे करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे. जसं रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1950 आहे, 1951 आहे, हे पार्लमेंटनेच केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण इलेक्शन कमिशनबद्दल काही माहिती पाहिली. नेक्स्ट पार्ट 2मध्ये इलेक्शन कमिशनची थोडी एक्स्ट्रा माहिती पाहूया. थँक्स फॉर कोऑपरेशन.